नाशिकसह राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं आता थेट छोट्या हॉटेल व्यावसायिकांकडून लाकडाची चूल मांडत आपला व्यवसाय जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। खरं तर अनेक दिवसांपासनं नाशिक शहरात व्यावसायिक गॅस असेल त्याचबरोबर घरगुती गॅस असेल याचा मोठा तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे। मात्र हॉटेल बंद ठेवून परवडत नसल्यानं थेट अशा पद्धतीनं लाकडाची चूल या ठिकाणी पेटवण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती आपण जर बघितलं तर वडापाव तळण्याचं काम सध्या आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अशा पद्धतीनं नाशिक शहरातील आता या छोट्या हॉटेल व्यावसायिकांकडनं या चुलीचा आता उपयोग जो आहे तो आपल्या व्यवसायासाठी केला जातोय। आपल्यासोबत हॉटेलचे संचालक आहेत। आपण या ठिकाणी गॅस टंचाईमुळे आपण अशा पद्धतीनं लाकडी चूल जी आहे ती मांडलेली काय सांगाल? त्याच्यावरती उपासमार येण्याऐवजी काहीतरी ऑप्शन पाहिजे, तर मग त्यासाठी ह्या शेगडीचा उपयोग करू राहिलो। चार दिवस दुकान बंद होतं। घरात जी आर्थिक टंचाई होती, मुलांचं शिक्षण असेल किंवा घरच्या फॅमिली असेल तर पूर्ण डिस्टर्ब होऊन जाते आणि घरी रिकामं राहून बी जो खर्च आहे तो खर्च होणारच आहे। तर मग याच्यावरती पर्याय म्हणून काय, तर मग मी सोशल नेटवर्कला एक बघितलं तर त्याच्यात अशी जाहिरात आली, तर मग मी ते शेगडी एक आपण सॅम्पल म्हणून बघू चाललं तर ठीक आहे, नाही चाललं तर मग आता उपासमारी आहेच आपल्यावरती। तर मग बऱ्यापैकी शेगडी आणली आणि बऱ्यापैकी चालू आहे। तर आमच्यावरती नाही काही तर 50-60% उपासमारीची वेळ येत नाही। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर हॉटेल बंद ठेवण्यापेक्षा उपासमारीची वेळ येण्यापेक्षा या ठिकाणी अशा पद्धतीनं लाकडी चूल जी आहे ती या व्यावसायिकांकडनं मांडण्यात आलेली आहे आणि आपला व्यवसाय जो आहे तो या ठिकाणी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान या लाकडी चुलीवरती वडापाव असेल, सँडविच असेल यासारखे पदार्थ तळून आपला व्यवसाय जो आहे तो या व्यावसायिकांकडनं सुरू असल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश अवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।